नमस्कार मित्रांनो, मी एम.जे. सध्या आपल्यासाठी एक विषय घेऊन आलो आहे. सोलापूर जिल्ह्यातील अतिशय सर्वत्र चर्चेला जात असलेला एक विषय, सध्या राजकारणातील पक्षप्रवेश. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार एकूण 5 अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत असल्याची एक बातमी आहे. तर सर्व आमदारांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने हिरवा कंदील मिळालेला आहे, पण स्थानिकांच्या मनामध्ये प्रचंड अविश्वास आणि असंतुष्ट निर्माण झालेला आहे. याच्या अनेक अँगलने विचार करता हेच विधानसभेच्या वेळेस सर्व आमदारांच्या मदतीने जर स्थानिक आमदारांनी आणि BJPचे इथले काही जे निवडून आलेले आहेत ते सर्वांनी यांच्याच मदत घेऊन निवडून आलेले आहेत. तर सध्याच हेच लोक ह्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये नको आहे. याचं कारण असं आहे की भविष्यात यांचं राजकीय स्थान किंवा एखादं मतदारसंघ हातातून जाईल का किंवा आपलं अस्तित्व संपेल का, या दृष्टीने हे सध्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाचा विचार न करता या लोकांना विरोध करत आहेत का, असं एक चर्चा सध्या सर्वत्र रंगलेला आहे. तर एक असा विचार करता की ह्याच सगळ्यात जास्त ह्याचा म्हणजे परिणाम झालेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण सोलापूर मतदारसंघ. सध्या या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार सन्माननीय सुभाषजी देशमुख आहेत. हेच देशमुख साहेब जे सध्या आता माने साहेबांना विरोध करताना दिसत आहेत. पण मागच्या विधानसभेच्या वेळेस ह्याच देशमुख साहेबांनी मालक आपल्याला मदत करा अशी हात जोडून विनंतीसुद्धा केलेली होती. तर आणि स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा फडणवीस साहेबांनी भविष्यातील लोकसभेचा विचार करून सध्या जिल्ह्याच्या राजकीय बेरीजाचं एकत्रीकरण करत आहेत. यामध्ये हे नको आहे का बापूसाहेबांना, असं ही चर्चा रंगत आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मत मारा. नमस्कार मित्रांनो, मी एम.जे. सध्या आपल्यासाठी एक विषय घेऊन आलो आहे. सोलापूर जिल्ह्यातील अतिशय सर्वत्र चर्चेला जात असलेला एक विषय, सध्या राजकारणातील पक्षप्रवेश. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार एकूण 5 अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत असल्याची एक बातमी आहे. तर सर्व आमदारांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने हिरवा कंदील मिळालेला आहे, पण स्थानिकांच्या मनामध्ये प्रचंड अविश्वास आणि असंतुष्ट निर्माण झालेला आहे. याच्या अनेक अँगलने विचार करता हेच विधानसभेच्या वेळेस सर्व आमदारांच्या मदतीने जर स्थानिक आमदारांनी आणि BJPचे इथले काही जे निवडून आलेले आहेत ते सर्वांनी यांच्याच मदत घेऊन निवडून आलेले आहेत. तर सध्याच हेच लोक ह्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये नको आहे. याचं कारण असं आहे की भविष्यात यांचं राजकीय स्थान किंवा एखादं मतदारसंघ हातातून जाईल का किंवा आपलं अस्तित्व संपेल का, या दृष्टीने हे सध्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाचा विचार न करता या लोकांना विरोध करत आहेत का, असं एक चर्चा सध्या